खाण्यांवरील बंदीचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेने कारवाई आणखीन तीव्र केली आहे। महापालिकेने 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल तब्बल 1,32,000 रुपये दंड वसूल केला आणि सर्वात प्रभावी कारवाई दादर कबूतरखाना या परिसरात करण्यात आली आहे। या परिसरात 28,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। कबूतरखान्यांवरील बंदीचा निर्णय झुगारूनही कबुतरांना खाऊ घालणं अनेकांना महागात पडले। पालिकेने तब्बल 1,32,000चा दंड हा वसूल केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने देखील जो बंदीचा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो कायम ठेवल्यानंतर पालिकेने सोमवारी ही कारवाई आहे ते अति तीव्र केली। पालिकेने जवळपास 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल 1,32,000 रुपये दंड वसूल केला आहे। सर्वात जास्त कारवाई आहे ती ज्या दादर परिसरातील जो कबूतरखाना आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या परिसरात तब्बल 28,000 रुपयांचा दंड आहे तो वसूल करण्यात आलेला आहे। त्यामुळे याशिवाय गेटवे असेल, याशिवाय GPO असेल, या ठिकाणच्या कबूतरखान्यांमध्ये देखील बंदीचा निर्णय असताना देखील अनेकांनी कबुतरांना खाऊ घातले। त्यामुळे आता पालिकेने आहे ते कारवाई केलेली आहे, दंडात्मक कारवाई केलेली आहे। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील हा उच्च न्यायालयाचा निर्णय तसंच ठेवल्याने आता पालिकेने अधिकची कारवाई आहे ती तीव्र केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई। जी उत्तर दादर कबूतरखाना परिसरात तब्बल 28,200 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय आणि फोर्ट परिसरात 12,500 रुपयांचा, नाना चौक परिसरात 12,000 रुपयांचा दंड वसूल केलाय, तर पश्चिम मध्ये 10,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। मुलुंडमध्ये 10,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। आपण संपूर्ण मुंबईमध्ये कुठे कुठे कारवाई केली आहे, किती दंड आकारण्यात आलाय ते पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।